काय करते आणि सर्वांना माझा रामराम। बंधूंनो, आपण अतिदुर्गम भागात राहतो हे आपल्याला मान्य आहे, पण स्वातंत्र्य मिळून 70, 75, 76 वर्ष झाले, पण खऱ्या अर्थाने जो विकास झाला पाहिजे तो विकास झालेला नाही आहे, हे मान्य करावं लागेल। आणि विकासाची गंगा खूप लवकर यायला पाहिजे होती, पण ती आली नाही, हे आपलं दुर्दैव आहे। पण देव धर्माला आपण मानणारे आहोत आणि कधीतरी कोणी देव धर्मासारखा माणूस येतो आणि आपल्याला विकासाची गंगा घेऊन येतो। आज दादा 30-35 वर्ष या भागामध्ये अहोरात्र काम करत आहेत। दादा पंचायत समितीचा असेल, ग्रामपंचायतीचं निवडून आले असतील, त्याचा पूर्ण उपयोग करून स्वतःचा विकास न करता जनतेचा विकास कसे, माझ्या आदिवासी समाजाचा विकास कसा होईल हे बघण्याचं काम केलं। आज दादांनी 3 ठिकाणी कंकणा ते कांजी घाट रस्त्याचं काम आहे, त्याच्यानंतर गावातलं काँक्रिटीकरण आहे, असे कामं दादांनी आणलेले आहे। दादांना अजून भरपूर काम आणायचं आहे, हे आपल्याला निश्चित करायचे। दादाने ज्या पद्धतीने कामाचा धडाका लावलेला आहे, 35 वर्ष ज्यांनी आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी आपल्याकडे बघितलं नाही, आपल्याकडे आले नाही, पण आपण आंधळे होऊन त्यांना मतदान करत राहिलो आणि त्यांनी आपल्याला आंधळं पण करून टाकलं, लुळं पण करून टाकलं, पांगळं पण करून टाकलं। ना रस्ते केले, ना पाणी दिलं, चांगलं पाणी दिलं आणि वीज दिली नाही, आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या नाही। जर आपल्याला योग्य नेतृत्व मिळालं असतं, चांगलं काम करणारं नेतृत्व आपण अगोदर निवडून दिलं असतं, तर निश्चितच एक वेगळं मुंबई पुण्यासारख्यामध्ये एकदम चिकणे रस्ते, एकदम चांगले रस्ते, चांगल्या सुविधा मिळतात। आणि आपण गेलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथे चांगले रस्ते मिळतात। आपलं दुर्दैव आहे का आपण रोजगारासाठी आपल्याला कुठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये अनेक ठिकाणी जावं लागतं। हे सर्व थांबवायचे असेल तर चांगलं नेतृत्व आपल्याला स्वीकारावं लागेल, आपल्या समस्या जाणणारा माणूस आणावा लागेल आणि हे जाणणारा माणूस आपल्या समोर उभा आहे, आमच्या दादा पाडवी। दादांना आमदारकी मिळालेली आहे, पण याच्या पुढे जाऊन आपल्याला आमच्या दादांचे चिरंजीव पुढे विधानसभा लढवणार आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे। कारण की आपला जो विकासाचा जो थांबलेला विकास आहे तो फास्ट गतीने आपल्याला पुढे न्यायचा असेल तर दादांच्या सोबतीला शंकर दादांना आपल्याला द्यावं लागणार आहे। दादांचं तुम्ही सोशल मीडियावर बघतात, दादा किती जोरजोराने, किती पोटतिडकीने, किती म्हणजे आपल्या आदिवासी समस्या मांडत असतात। बजेटचा प्रश्न असेल तेव्हा सांगतात का आमच्या भागामध्ये काय दिलं ते तुम्ही सांगा। जग मारून कसंही करून त्या आमदारांना त्यांना सांगावं लागतं का आम्ही पुढच्या बजेटमध्ये देऊ, हे करू, ते करू। दादांनी एवढं खतरनाक तिथे मांडलं आणि दादांनी 475 कोटी रुपयाचा निधी आपल्या विकासासाठी घेऊन आलेले आहे। त्याचे खर्च करायचे आता हळूहळू सुरू होईल, अजून काही कामं आपल्याला सुरू करायची आहेत, पण आता आचारसंहितेनंतर 10, 20, 50 कामं सुरू होतील। आता जेवढे मंजूर आहेत ते हे होणार आहे। तरी मी कळकळीची विनंती तुम्हाला करतो, येणाऱ्या काळामध्ये दादांच्या पाठीशी उभं राहा। निश्चितच विकासाची एक वेगळी गंगा आपल्याकडे येणार, निश्चितच एक चांगला विकास होणार। आरोग्यापासून आपण वंचित आहोत, आपली बघतो, आपण टीव्हीवर बघतो, लाज वाटते, शरम वाटते का त्या बाईला जोडीमधून, त्या नदीमधून घ्यावं लागतं आणि कुठे ती बाई रस्त्यावरच प्रसूती येऊन जाते, रस्त्यातच मरून जातं। असंच आपण जीवन जगणार का, हा विचार करायची वेळ आली। मी नवयुवकांना सांगेल का आता मागे नका, पुढे या, तुम्ही सर्व पुढे येऊन आपल्याला विकास करायचा आहे। आंधळे बनू नका, चांगला विकास करणारा, आपल्या समाजाचा विचार करणारा, आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर पेटून उठणारा माणूस आपल्या समोर उभा आहे, त्यांची साथ आपल्याला द्यावी लागणार आहे मित्रांनो। तर मी पुनश्च एकदा कळकळीची विनंती करतो, येणाऱ्या विधानसभेमध्ये जे कोणी विरोधी पक्ष असतील त्यांना विचारा, तुम्ही काय केलं, काय दिलं विचारायचं आणि सांगायचं बघा आमच्या दादांनी दिलं आणि दादा अजून पुढे देणार आहेत। निश्चितच दादा निवडणुकीपुरता येत नाही, कायम असतात। गेली 30 वर्ष मी तर बघतोय काय काय कामं केली, कसं दादांनी समाजाच्या पाठीशी उभं राहिलं। आपले समाजाची आन बान शान दादा आहेत। दुसरं तर कोणी ते धनगरांचा प्रश्न येतो तेव्हा कोणी बोलायला तर दादा बोलतात, आदिवासींवर कुठे अन्याय अत्याचार होते दादा बोलतात, मग त्यांना कशासाठी तुम्ही मतदान करतात हा प्रश्न माझ्या मनात येतो। यापुढे जरा सावध व्हा आणि आजूबाजूचे खेडे असतील, जे कार्यकर्ते त्यांना पण सांगा यावेळेस आपला आदिवासी समाजाचा ठाण्या वाघ, आदिवासी समाजासाठी लढणारा माणूस याच्या पाठीशी उभं राहून त्यांना आपण निवडून देऊ असं सांगू आणि निश्चितच चांगले विकास आपण करू शकू असं एवढं सांगतो। आणि दादा धन्यवाद, असं तुमचं काम चालू द्या, हेच लोक तुमच्या सर्व पाठीशी राहतील एवढं बोलतो। बोलताना काही चूक झाली असेल तर मित्रांनो क्षमा करा, पण दादाच्या पाठीशी उभं राहा एवढं बोलतो। धन्यवाद, खूप खूप आभार।